आज आपण एक खास हिरवं वाटण वापरून मस्त ताज्या वाटाण्याचा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अशा प्रकारे बनवलेला मटार मसाले भात लग्नामध्ये बनवतात तसा किंवा थाली रेस्टॉरंटमध्ये बनवतात तशा प्रकारे अगदी चवीला स्वादिष्ट लागतो आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये कुकरला बनवून झटपट तयार सुद्धा होतो। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। हा मस्त असा वाटाणा भात बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। आज इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, पण तुम्ही कोणताही वासाचा तांदूळ इथे वापरू शकता। अशा प्रकारे हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा हलक्या हाताने पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्यातलं संपूर्ण पाणी निथळून आपण त्याला बाजूला ठेवून देणार आहोत। आता हा मसाले भात बनवण्यासाठी आपल्याला जे ताजं हिरवं वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मिक्सर जार मध्ये मी सगळ्यात आधी घेतलेला आहे 2 मोठे चमचे ओल्या नारळाचा चव। ओला नारळ नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा उपयोग सुद्धा करू शकता। त्यासोबतच आता आपण इथे घालणार आहोत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अर्थातच छान स्वाद येण्यासाठी मुठभर कोथिंबीर। आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालून छान अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता मिक्सरला अगदी छान असं बारीक वाटण आपलं तयार करून झालेलं आहे। चला आता आपण मटार भात बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी कुकरमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये घातलेले आहेत 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 बडी इलायची। हे मसाले थोडे तेलात परतल्यानंतर आपण यामध्ये घातलेले आहेत 1 चमचा जिरे। जिरे तेलामध्ये छान फुलले की आपण यामध्ये चिमूटभर हिंग घातलेला आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी पातळ चिरून घेतलेला कांदा। इथे साधारण मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे पातळ चिरून घेतलेले आहेत। कांदा हलका गुलाबीसर रंगावर भाजला गेला आणि थोडासा मऊ झाला की आपण यामध्ये घालणार आहोत 1 मोठी वाटी ताजे हिरवे मटार। आता हे मटार सुद्धा अगदी 1-2 मिनिटं आपण या कांद्यासोबत तेलामध्ये छान परतून घेणार आहोत। मटार छान 1-2 मिनिट तेलामध्ये परतले गेले की आपण यामध्ये घालणार आहोत तयार करून घेतलेलं ताजं हिरवं वाटण। हे वाटण अगदी छान 3 ते 4 मिनिटं या मटार सोबत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं वाटण तेलामध्ये छान परतलं गेलेलं आहे आणि कोरडं सुद्धा झालेलं आहे। याच वेळी आपण यामध्ये घालणार आहोत 1 टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या केलेल्या फोडी। यासोबतच सुके मसाले यामध्ये आपण घालणार आहोत। सगळ्यात आधी घातलेली आहे अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धणेपूड। आता हे मसाले आणि टोमॅटो छान अगदी 1 मिनिटभर परतून घेऊयात। आता हे सगळं एकदा छान एकजीव झालं की आपण यामध्ये सुरुवातीला जे तांदूळ धुवून घेतले होते ते सगळे 1 वाटी तांदूळ यामध्ये घालणार आहोत। आता गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मोठी करायची आहे आणि हे तांदूळ व्यवस्थित अगदी 1-2 मिनिटं या बाकी सगळ्या मिश्रणासोबत परतून घ्यायचे आहेत। कोणताही मसाले भात बनवताना तांदूळ असा 1-2 मिनिटं छान परतून घ्यावा, त्याच्यामुळे मसाले भात अगदी मोकळा बनतो। आता आपण यामध्ये तांदळाच्या 1.5 पट म्हणजेच 1.5 वाटी गरम पाणी घालणार आहोत आणि त्यासोबतच घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ। आपल्या मसाले भाताला छान फ्लेवर येण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि मसाले भात छान मोकळा होण्यासाठी त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत। आता हे सगळं एकदा छान मिक्स करून घेऊयात। आता या मसाले भाताला छान असा स्वाद येण्यासाठी आपण यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घालणार आहोत। तुम्ही बघू शकता मसाले भातामध्ये घातलेल्या पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता ही उकळी यायला सुरुवात झाली की आपण कुकरचं झाकण बंद करणार आहोत आणि मोठ्या गॅसवर त्याला 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 2 शिट्ट्या काढून हा कुकर आपण थंड करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त असा मोकळा सुटसुटीत आपला मटारचा मसाले भात तयार झालेला आहे। मस्त असा ताज्या हिरव्या मटारचा मसाले भात वरून
छान असं ओल्या खोबऱ्याचा चव आणि त्यावरती साजूक तुपाची धार. बस, यापेक्षा स्वर्ग सुख म्हणजे काय वेगळं असणार आहे. तर खवय्यांनो, तुम्ही सुद्धा हा ताजा मटारचा मसाले भात नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.